नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. 1 जुलैला असतो कॅनडा डे आणि कॅनडा डेला पूर्ण इकडे सुट्टी असते आणि ह्यावेळी कॅनडा डे आलेला आहे ट्यूजडेला. आम्ही सगळ्यांनी मंडेला सुट्टी टाकलेली आहे. मावला तर ऑलरेडी सुट्टीच आहे, तर आम्ही चाललेलो आहे लॉंग वीकेंड प्लॅनिंगसाठी. आणि माझा समर वेकेशन स्टार्ट झालाय कालपासून. गणपती बाप्पा मोरया. पहिला स्टॉप साजिदकडे आणि आम्ही ह्याला पिक केलेला आहे आणि पहिला स्टॉप दुसरा स्टॉप टीम हॉटेल. ठीक. आणि पुढे 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 बघूया. ऑथेलो. हॅलो. माऊ, तुझं जॉबला लागलेस तर आम्हाला असं कॉफी आम्ही काय मागितलं तर आम्हाला घेऊन देशील ना पिकनिकला जातो. बघा रेकॉर्ड केलेलं आता. ती देईल, फक्त पिकनिकला गेल्यावर ना ती पिकनिकलाच नेणार नाही. नो. वॉटरफॉल, इट्स व्हेरी नाईस. Natural beauty over here, but only problem is today it's not sunny day. किती सुंदर व्ह्यू आहे बघा ना. तो डोंगर आणि ढग एकमेकांना भेटलेत. म्हणजे असं खूप कम, म्हणजे असं बाहेर गेलं तरच बघायला मिळतं. असं इतकं सुंदर, काय बोलतात त्याला, निसर्ग सौंदर्य. हा डोंगर आणि त्याच्यावरती ढग आहेत. सो प्रिटी. आम्ही पोचलेलो आहोत होप सिटी मध्ये. किती सुंदर दिसत आहे. माहित आहे कॅमेरा किती कॅप्चर करतोय, पण इट्स ऑसम. तुझं जॅकेट बरोबर नाही. तिकडे मस्त वाटतं ना ते. मला रे असं लांबूनच बघायला बरं वाटतं. अरे का कबीर कैसे. थोड्याशा आम्ही जवळपास 1 ते दीड तास, अंदाजे 1.5 तास ट्रॅव्हलिंग नंतर आम्ही ऑथोले टनल इथं पोहोचलेलो आहे. ऑथोले टनलच्या बाजूला ही एक रिव्हर जाते, कोकाहलर रिव्हर म्हणून नाव आहे याचं. आणि हे आहे टनल, जर तुम्ही समोर बघता इथे हे टनल आहे. 2021मध्ये इकडे फ्लड आलं होतं ह्याला आणि त्याच्यामुळे टनलला काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. त्यामुळे जवळपास 3 ते 4 वर्ष हे टनल बंद होतं आणि आत्ता जस्ट 2 दिवसापूर्वी टनल ओपन झालेला आहे. तर मग आम्ही बघायला आलेलो आहे. मस्त एक्सायटिंग आहे. विशेष म्हणजे ह्या टनलचं जे पूर्ण काम आहे ग्रॅनाईटमध्ये काम केलेलं आहे. पूर्ण बोलतात ना दगड खोदून असे बनवलेलं आहे. तर बघायला मजा येईल. चला बघू आतमध्ये काय एक्झॅक्टली कसं आहे. इंटरेस्टिंग वाटतं आहे. नेचरल ब्युटी. नाही, ह्याचं काहीतरी असं वेगळं आयटम आहे. हां, प्रेस करायचं आतमध्ये. इकडे बेर आहेत ना, त्याच्यामुळे ते केलेलं आहे सिस्टम. हे आहे ऑथोले टनलचं इन्फॉर्मेशन काय एक्झॅक्टली. इथे जवळपास टोटल 5 टनल्स आहेत. टनल नंबर 10, 11, 12, 13. अजून एक कुठं आहे? 14 कुठं आहे? ठीक आहे, पण जवळपास 5 टनल होते. त्यापैकी 3 टनल परत ओपन झालेलं आहे. चला सगळे.
अलिबाबाची गुहा वाटते ना रे साजिद? अलिबाबा गुहा. ते काय होतं, डायलॉग काय होता, खुलजा सिम सिम. हाँ मॅनमेड आहे. हाँ येतं ना, दिसतं त्याच्यात. अशा डोळ्यांना दिसत नाहीये मला, तर गॉगलमधून अजून दिसत नाही. मस्त आहे ना, मस्त आहे ना. आता मला वाटतं हा गॅप पण आधीपासून. वाव. छान आहे ना. हा आहे सेकंड नंबरचा टनल. हा थोडा छोटा आहे, पण हा फर्स्टवाला जो टनल होता हा खूप मोठा टनल होता. आणि आमची माऊ फोटोसाठी पोज करते. जेव्हा 2021मध्ये इकडे पूर आलेला, तर पूर्ण हा एरिया डिस्टर्ब झाला होता. जर मला त्यावेळेचे जर फोटो भेटले तर मी टाकेल. वाव. तर मी बघा आता खाली दिसायला तर एवढं लांब आहे, आणि हा पूल जो आहे हा तर मला वाटतं नवीन बांधला असेल, पण इकडे सगळं झाडाची लाकडं हे सगळे एवढ्या वरपर्यंत आली होती. चला, थोड्याशा फोटोशूटनंतर आम्ही फायनल टनल जे आहे तिकडे चाललो आहे. हे छोटंसंच टनल आहे आणि आमचा एन्जॉय चालू आहे. मजा आहे. खाली मस्त एकदम ब्राईट व्हाईट असं पाणी दिसतं, एकदम असं छान. हे बाजूला बघायचं फायनल टनलकडे एंट्री करतो आम्ही. इकडे असं काय दिसत नाही एवढं. इथून पुढे टनल बंद केलेला आहे. हा लास्ट एरिया. त्याच्या पुढे पण आहे, पण अजून तिकडे काम चालू आहे. चलो, टनलच्या एंडला आलेलो आहे आपण. आणि काय सांगायचं आहे तुम्हाला, कसं वाटलं एरिया? खूप सुंदर आहे, अतिशय सुंदर, खूप छान आहे. वाव, फोटो मस्त आलेत ना वैशाली? प्रोफेशनल शूट. खूप मला परत करा असं जा कर ना आता, कर जा. माऊ I don't think we can go to. We can even go to. We can even go.
तर होपपासून जवळपास 150 किलोमीटरच्या अंतरावरती एक मेरिट सिटी आहे. आम्ही तिकडे पोहोचलेलो आहे आणि इथे आम्ही आता लंचसाठी थांबणार आहे. लंच आम्ही खूप उशिरा करतो आहे. आता जवळपास 3 वाजलेले आहेत. आम्ही आता लंच करणार आहे आणि मग आमच्या प्लेसवरती. यायचं बाकी अजून. ओके, कसं वाटलं मग? आजचा दिवस छान होता ना? अजून तर चालू झाला. हाफ पॉईंट पण नाही रीच केलं. आता लंच करून आपण आपल्या हाफचा अजून 1 पॉईंट पण नाही झाला. हो, 9:30 पर्यंत आणि आपल्याला रात्र गाजवायची आहे. अच्छा, हां स्टॉप पण आणून ठेवलं. हां, सगळ्यांनी मस्तपैकी डान्स करायचा आता. आपण मेरिटपासून आम्ही जिथं प्लेस बुक केलेलं आहे ते आहे लोगन लेक. जवळपास 30 मिनिटाच्या ड्राईव्हवरती ते प्लेस आहे. तिकडे आम्ही एक केबिन बुक केलेली आहे आणि त्याच्यानंतरचा पूर्ण दिवस आम्ही तिकडे स्पेंड करणार आहे. आमच्या केबिनपासून व्ह्यू एकदम छान असा व्ह्यू आहे. डायरेक्ट लेकचा व्ह्यू आहे आणि आम्ही मस्तपैकी पूर्ण दिवस इकडे स्पेंड करणार आहे. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट पार्ट.